तुम्हाला हे आर्थिक चणचण आहे का? तुम्हाला हे तुमचं आर्थिक भविष्य बदलायचं आहे का? पण ते कसं हे माहीत नाही. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण आपलं आर्थिक भविष्य कसं बदलायचं हे सांगणारी कृती पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 17व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया मग. जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची जादुई शक्ती एखाद्या नकारात्मक गोष्टीकडे वळवता तेव्हा त्या गोष्टीची आधीची जुनी स्थिती बदलून त्याची जागा नवी स्थिती घेते. उदाहरणार्थ, तुम्हाला पैशाची उणीव जाणवत आहे, मात्र या अपुऱ्या पैशाबद्दल खंत व्यक्त न करता तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा पैशाची उणीव असणे ही जुनी स्थिती जाऊन तिची जागा जादूने आणखी पैसा मिळणे ही नवी स्थिती घेते. तुमच्याजवळ असलेल्या अपुऱ्या पैशाबद्दल तुम्ही जेवढ्या वाईट भावना व्यक्त कराल, खंत कराल, तेवढा पैसा तुमच्यापासून दूर जाईल आणि तुमच्या आयुष्यातील त्यांचं प्रमाण कमी होत जाईल. प्रत्येक वेळी तुम्ही पैशाबद्दल वाईट वाटून घेतलं की त्या वेळी तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमी कमी होत जाईल. पैशाबद्दल जर तुमच्या मनात मत्सराची, निराशेची, चिंतेची किंवा भीतीची भावना असेल तर तुम्हाला आणखी पैसा मिळू शकत नाही. तुमच्याकडे पुरेसा पैसा नाही म्हणून जेव्हा तुम्ही दुःखी आणि निराश होता तेव्हा आकर्षणाच्या सिद्धांतानुसार या निराशाजनक परिस्थितीच आकर्षित होऊन तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमीच होत जातं आणि तुम्ही आणखी दुःखी होता. पैशाबद्दल तुम्हाला चिंता वाटत असेल तर पैशाबाबत अधिक चिंता निर्माण करणारी परिस्थिती तुमच्याबाबत निर्माण होते. तुमच्याकडे सध्या असणाऱ्या पैशाच्या स्थितीबाबत तुम्हाला भीती वाटत असेल तर पैशाबाबत अधिक भीतीदायक वाटावं अशी परिस्थिती तुमच्याबाबत निर्माण होत राहते. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही आज जी कृती करणार आहात ती कृती केल्यानंतर आश्चर्याने गुंग करून टाकणारे अनुभव याआधी अनेक जणांना आले आहेत. या कृतीच्या शेवटी तुम्हाला विश्व कृतज्ञता बँकेकडून एक जादूचा कोरा धनादेश मिळणार आहे आणि स्वतःच्याच नावाने तुम्ही तो काढणार आहात. तुम्ही या धनादेशावर तुम्हाला किती पैसे हवे आहेत ती रक्कम टाका. त्यावर तुमचं नाव आणि आजची तारीख टाका. तुम्हाला खरोखर ज्या एखाद्या वस्तूसाठी पैसे हवे आहेत ती विशिष्ट रक्कम त्या धनादेशावर टाका. तुम्ही कशावर पैसे खर्च करत आहात हे जेव्हा तुम्हाला माहीत असतं तेव्हा तुम्ही त्या पैशाबद्दल जास्त कृतज्ञता व्यक्त करता. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळवण्यासाठी पैसा हे एक साधन आहे, ते अंतिम साध्य नव्हे. त्यामुळेच तुम्ही पैशाबद्दल विचार केला तर कदाचित तुम्ही तितकीशी कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. केवळ पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा तुम्ही ज्या गोष्टी खरोखरच हव्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला खरोखरच कराव्याशा वाटतात त्यांचा जर तुम्ही विचार केलात आणि त्यासाठी पैसा हवा आहे हे मनात नक्की केलं की तुम्हाला अधिक कृतज्ञ वाटतं. या पुस्तकात दिलेल्या जादूच्या धनादेशाची तुम्ही झेरॉक्स काढा किंवा स्कॅन करा. पहिल्यांदा सुरुवात करताना तुम्ही तुमच्या पहिल्या जादूच्या धनादेशावर लहान आकडा टाका. ती लहानशी रक्कम तुम्हाला मिळाली की मग तुमच्या पुढच्या धनादेशावर तुम्ही रक्कम वाढवत जा. ही कृती पहिल्यांदा केल्यानंतर जेव्हा तुम्हाला तुम्ही लिहिलेली लहानशी रक्कम जादूने मिळेल तेव्हा त्याचा एक फायदा असा होईल की तुमच्या कृतज्ञतेच्या जादूने चोख कामगिरी बजावली आहे आणि तुमची जादूची कृती यशस्वी झाली आहे हे तुम्हाला कळेल. त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. कृतज्ञता आणि आनंद एकत्र आल्याने मग येणाऱ्या मोठमोठ्या रकमांवर तुमचा विश्वास बसू लागेल. चला तर मग आता आपण पाहूया ही जादूची कृती नेमकी करायची कशी. जादूची कृती क्रमांक 17, जादूचा धनादेश. यातील पहिली पायरी, तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी करा. प्रत्येक वरदानानंतर तुम्हाला त्याविषयी कृतज्ञता का वाटते ते लिहा. यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी शक्य तेवढी कृतज्ञता त्या वरदानाबाबत व्यक्त करा.
आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. यातील दुसरी पायरी, जादूच्या धनादेशावर तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत ती रक्कम टाका. त्यावर तुमचे नाव आणि आजची तारीख टाका. यातील तिसरी पायरी, तुमचा जादूचा धनादेश तुमच्या हातात घ्या आणि ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला पैसे हवे आहेत ती गोष्ट तुम्ही खरेदी केली आहे असं समजा आणि ती गोष्ट आधीच मिळाली आहे असे समजून शक्य असेल तेवढा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा. यातील चौथी पायरी, जादूचा धनादेश आज तुमच्या बरोबर घेऊन जा किंवा तो तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. आणखी किमान 2 वेळा धनादेश तुमच्या हातात घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पैसा हवा आहे त्यासाठी तुम्ही तो वापरत आहात अशी कल्पना करा आणि ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे असं समजून शक्य तेवढा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा. यातील 5वी पायरी, दिवसअखेरीस तुमचा जादूचा धनादेश तुम्हाला दररोज चटकन दिसेल अशा ठिकाणी ठेवा. जादूच्या धनादेशावर लिहिलेली रक्कम तुम्हाला मिळाली किंवा तुम्ही ज्या वस्तूवर ही रक्कम खर्च करू इच्छित होता ती वस्तू मिळाली की हा धनादेश बदलून त्या जागी तुम्हाला खरोखरच हव्या असलेल्या दुसऱ्या एखाद्या वस्तूसाठी लागणारी रक्कम नव्या धनादेशावर टाकून तो तिथेच ठेवा. आणि पायरी 2 ते 4 मध्ये दिलेल्या सूचनांची पुनरावृत्ती करा. यातील 6वी पायरी, आज झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. याबरोबरच रोंडा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 17व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहिले. भेटूया मग एका नवीन कृतीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.